मित्र पक्षाकडूनच आपल्या मित्र पक्षांनाच टार्गेट करण्यात आलं. यामध्ये टीका टिप्पणी आपल्या शिवसेनेच्याच नेत्यांवर असेल किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर करण्यात आलेली आहे. बऱ्यापैकी त्यामध्ये आता निवडणुका झाल्या, निवडणुकांमध्ये या सगळ्या आरोप प्रत्यारोप होत असतात, पण आम्ही ठरवलं होतं मैत्रीपूर्ण लढाईमध्ये टोकाची टीका करायची नाही. तर स्थानिक पातळीवर काय झालंय मला माहिती नाही, परंतु शेवटी राज्यामध्ये देशामध्ये मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एनडीए म्हणून काम करतोय आणि देशामध्ये महायुतीचं सरकार काम करत आहे. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष, आता देवेंद्रजी आहेत 1 वर्षभर झालंय, 3.5 वर्ष जर पाहिलं आपण तर या महाराष्ट्राला पण पुढे नेण्याचं काम आम्ही केलं आहे. म्हणून त्याचाच परिपाक जो आहे तो झालेल्या विधानसभेत देखील कामाची पोचपावती लोकांनी दिली आणि त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आम्हाला लोकांनी पाठिंबा दिला, आशीर्वाद दिलेला. आणि तो किती दिवसांचा असेल असं काही? कोयना महोत्सवाची तयारी शंभूराज देसाई यांनी पालकमंत्र्यांनी चांगली केली होती. माझ्याशी बोलले होते, मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं झालं होतं आणि त्याचं काय आता सध्याची परिस्थिती हे आहे, स्टेटस आहे मी बघतो. पण कोयना पर्यटन महोत्सव होणार आणि तो 1-2 दिवसाचा नसेल. चांगला सगळ्यांना लोकांना आनंद, कारण हे इथलं जे काही चित्र आहे, निसर्ग आहे, त्याचा फायदा लोकांना उचलता आला पाहिजे, लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे, अशी तयारी पर्यटन विभागाची आहे. शेवटचा प्रश्न, तर तुमचं मत काय? 105 गावातल्या जनतेला मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. या 105 गावामधल्या लोकांनी शिवसेनेला भरभरून आशीर्वाद दिला आणि शिवसेनेचे सगळे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणामधले सगळे लोक निवडून आलेले आहेत. कारण आपल्याला माहित आहे की जे मी काम या भागामध्ये केलेलं आहे, माझा एकच इच्छा आहे की या भागातला तरुण नोकरीसाठी मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरात जाता कामा नये. इथंच त्याला उद्योग मिळाला पाहिजे, इथेच त्याला रोजगार मिळाला पाहिजे, त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि म्हणून इथल्या उद्योगाला, पर्यटनाला आपण चालना देतोय. नवीन महाबळेश्वर या ठिकाणी आकारात येते. हे सगळं जे आहे इथल्या सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही करतोय. आज पुलाचं काम 1-2 महिन्यात कंप्लीट होईल. 2 पुलांचं काम सुरू आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडण्याचं काम आम्ही करतोय. त्यामुळे इथला जो काही विकास आहे, हा विकास ज्या वेगाने आपण करतोय त्याची पोचपावती या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये लोकांनी दिलेली आहे.